नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार आणि सानिकाला कमळ घरात घेते त्यावेळेस सईची आई सईला विचारते, हे काय आता? त्यावर सई म्हणते, तू आता बघ थोड्या वेळात काय होईल ते. साहेबरावांना आत्तापर्यंत कळालं असेल. आप्पा जेव्हा म्हणतात चला आता पोरांना घरात घ्या, सानिका माप ओलांडण्यासाठी येते, तेव्हा मात्र साहेबरावांनी तिकडे बंदूक ताणलेली असते. सगळेजण खुश असतात. सानिका जेव्हा माप ओलांडू लागते तेव्हा साहेबराव गोळी घालतात, पण ती सानिकाला नाही तर आप्पांना लागते. हे बघून सगळ्यांना धक्का बसतो. आप्पाच्या छातीत गोळी लागल्यामुळे आप्पा खाली पडतात. सगळेजण आप्पांकडे धावतात. इकडे पोलीस येऊन साहेबरावांना घेऊन जातात. सरकार आप्पांना दवाखान्यात घेऊन येतो. इकडे सगळेजण काळजीत असतात. तेवढ्यात चहावाला येतो. सरकार त्याच्याकडून चहा घेतो आणि कमळजवळ येऊन म्हणू लागतो, आई तू काळजी करू नकोस, आप्पांना काहीच होणार नाही, तू हा चहा घे, तुला बरं वाटेल. पण कमळ मात्र रडत असते आणि नाही म्हणू लागते. सरकार सानिकाकडे जाऊन तिला चहा घे असं म्हणू लागतो, पण सानिका नाही म्हणते. त्यावर सरकार म्हणतो, नको काळजी करू अगं, आप्पांना आणि साहेबरावांना काहीच नाही होणार, तू नको टेन्शन घेऊस, तू चहा घे, तुला बरं वाटेल. इकडे सई कमळला म्हणत असते, हे सगळं सानिकामुळेच झालंय. त्यावर मिनल म्हणू लागते, मगाशी तर तूच थांबवलं त्यांना आणि उखाणा बी घ्यायला लावला, आणि आता काय झालं तुला? त्यावर सई म्हणू लागते, सरकार घरी आला ना त्यामुळं माझा रागच गेला, म्हणून म्हटलं जाऊ दे, आता होऊ दे त्यांच्या मनासारखं. पुढे ती म्हणू लागते, आणि आत्यानं बी स्वीकारलंच की त्यांना, मी कोण आहे राग धरून बसायला. पण काय उपयोग नाही बघ, कारण ही पांढऱ्या पायाची निघाली ना. त्यावर कमळ सईकडे बघू लागते. घरात पाऊल ठेवताच आप्पांच्या जीवाशी आलं. आणि विचार कर, ही मुलगी जर घरात आली तर काय काय होईल. आणि हिला जरा लाजसुद्धा वाटत नाही का गं? आप्पा मधी आहे आणि ही खुशाल इथं चहा पीत बसली या. इकडे साहेबरावांना पोलीस जेव्हा ताब्यात घेतात तेव्हा सावित्री त्यांना म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, आप्पांना काही नाही होणार. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, एवढे दिस मी त्या आप्पाच्या जीवावर उठलो होतो, पहिल्यांदा त्यालाच गोळी लागली याचं मला लई वाईट वाटतंय. कारण त्याचा आधी नंबरच नव्हता. आधी सानिका मरणार, मग सरकार आणि मग त्यो आप्पा. हे ऐकून सावित्रीला धक्का बसतो. त्यावर सावित्री बोलू लागते, अहो असं काय बोलताय? त्यावर साहेबराव म्हणतात, ठरलंय तेच आणि करणारे तेच बोलतोय मी. आणि ते म्हणू लागतात, साहेबराव पाटील नाव आहे माझं, आमच्या मनाविरुद्ध काही घडलं तर त्याचा परिणाम काय होतो हे समजासनी कळालं पाहिजे. आणि तुम्ही कशापायी रडताय? अजून ह्यो साहेबराव पाटील जित्ताय, मेला नाही, फक्त जेलात चाललोय एवढंच. जगात असं कुठलं बी जेल नाही जे या साहेबरावांना रोखून ठेवल. आणि तुम्ही काळजी घ्या आणि घरला जा. पुढे ते म्हणू लागतात, आणि हो, तुम्ही जरा जरी सानिकाला भेटण्याचा प्रयत्न केलात तर या साहेबरावाचा तुम्ही मेलेला चेहरा बघाल, ध्यानात ठेवा. असं म्हणून ते पोलिसांसोबत निघून जातात. सावित्री त्यांना बघून रडू लागते. इकडे हॉस्पिटलमध्ये नर्स सरकारला म्हणत असते, एवढं साहित्य घेऊन या. सरकार आणि आनंद तिथून जातात. सई मात्र कमळचे कान भरवत असते आणि म्हणू लागते, मला नाही वाटत सानिका जर आपल्या घरात आली तर सगळं चांगलं होईल. बघ ना आता, सरकारच्या प्रेमात पडली आणि सगळा राडाच झाला. सरकारच्या जीवावर उठलेत बघ सगळे. त्या साहेबरावांना आपल्या सरकारला चारदा मारण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या सरकारचं नशीब चांगलं म्हणून तो वाचलाय. पण हिला आहे का काही त्याचं? बघ ना, हिचा पायगुण ही घरात आली आणि आप्पाच्या जीवावर बेतलं. आता काय माहीत आप्पा बरे होतील की नाही. त्यावर कमळ सईकडे बघू लागते. सई म्हणते, अगं होतील, आप्पा लवकर बरे होतील. कावळ्याच्या शापानं गाय कुठं मरत असते का? पण बघ ना, ही घरात आल्यावर आणखी काय काय होईल. त्यावर मिनल म्हणते, ही घरात येणारच आहे, कारण आपला सरकार तिच्या प्रेमात आंधळा झालाय. त्यावर सई म्हणते, व्हय, हिच्या नादात तो अक्काला बी सोडून जायला निघाला होता. तू ऐकलंस ना काय म्हणत होता त्यो? आम्ही येऊ तर नवरा बायको म्हणून येऊ, नाही तर कोणी बी येणार नाही. कसं बोलू शकतो ग तो असं? अगं ज्या आईने एवढं खस्ता खाऊन त्याला एवढं वाढवलंय, तिला कसं बोलू शकतो तो असं? बायको आल्यावर आईला विसरला आणि हिला काहीच वाटत नाही. आप्पांबद्दल तर नाहीच नाही, पण तिच्या स्वतःच्या बापाबद्दल पण काही वाटत नाही. नुसतं डोळ्यात पाणी आणल्यागत करतीये. मला नाही वाटत तिला काही वाटत असेल म्हणून. त्यावर कमळ म्हणू लागते, नाहीतर काय, बाप एवढा जेलात गेला तरी बी इथं उभी आहे. त्यावर सई म्हणू लागते, अशी तशी जाणार नाही, ती साहेबरावाची पोरगी आहे. पुढे ती म्हणते, हा पण तू जर म्हणली तर जाईल ती. पण असं कसं म्हणायचं? घरातून जा म्हणून चुकीचं वाटेल ते. त्यावर कमळ म्हणू लागते, काय चुकीचं वाटणार आहे? उलट तीच आपल्या घरासाठी चुकीची आहे. तू चल. त्यावर सई म्हणते, अगं मी कशी येऊ तुमच्या सासू सुनांमध्ये, आणि सरकारला कळालं तर माझा जीव घेईल तो, त्यापेक्षा तूच जा.
कमळ सानिकाकडे जाते. सानिका तिला म्हणू लागते, आई तुम्ही नका काळजी करू, आप्पा होतील लवकर बरे. त्यावर कमळ तिला म्हणू लागते, ते बरे होतीलच ग, पण त्यासाठी तू गेलं पाहिजे. तू सरकारच्या आयुष्यात आल्यापासूनच सगळ्या अडचणींना सुरुवात झाली. आप्पांवर गोळी झाडली आणि तुझा बाप धमकी देऊन गेलाय मी परत येईल म्हणून. तू इथून गेली तरच आमचं आयुष्य सुखाचं होणार आहे. हे ऐकून सानिकाला धक्का बसतो. सानिका म्हणू लागते, आई अहो खरंच मी काही नाही केलं हो. त्यावर कमळ म्हणते, काही नाही केलं? अगं तू अपशकुनी आहे, पांढऱ्या पायाची आहेस. तुझ्यावर प्रेम करायची शिक्षा माझ्या सरकारला मिळाली. अगं वन भटकत होता तो. तुझ्या बापाने त्याला बांधून ठेवलं आणि त्याच्यावर बंदूक उगारली. अगं तुम्ही जेव्हा कळशी गावात आलं तर अख्खं गाव त्याच्या विरोधात गेलं आणि आप्पांवर हल्ला केला. अगं ज्या गावासाठी आप्पांनी अख्खं आयुष्य पणाला लावलं त्यांच्या विरोधात अख्खं गाव उभं राहिलं. तुझ्यामुळं, फक्त तुझ्याचमुळं आप्पांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या माणसाने तुला घरात घेण्याचा प्रयत्न केला त्याच माणसावर तुझ्या बापानं गोळी झाडली. अगं तो मरणाच्या दारात उभा आहे, तो फक्त तुझ्याचमुळं. पुढे कमळ म्हणू लागते, मी हात जोडते बाई तुझ्या पुढं, तू इथून निघून जा. त्यावर सानिका म्हणू लागते, आई अहो मी सरकारशिवाय नाही जगू शकत हो. त्यावर कमळ म्हणते, नाही जगू शकत मग मर. काय वाटेल ते कर, पण जा इथून एकदाची. मिनल इकडे सईला विचारू लागते, तुला वाटतं का ग ही सानिका इथून जाईल? त्यावर सई म्हणते, 100%. त्यावर मिनल म्हणते, मला नाही वाटत जाईल. त्यावर सई म्हणते, लागली का 100 रुपयाची पैंज. ते कमळ सानिकाला म्हणत असते, तुला जा म्हणून सांगितलं ना, जा इथून. अगं तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पण असंच फसवून मारलंस तू आणि आता माझ्या सरकारला माझ्यापासून लांब न्यायचं बेत आहे काय तुझा? पण मी तुझा हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही. तू बी तुझ्या बापासारखीच निघाली. या गावाचा बदला घ्यायसाठी या गावात आली आहेस तू. तुझी काळी सावली बी माझ्या सरकारवर पडू देणार नाही असं म्हणून हात धरून तिला बाहेर काढते. सानिका कमळला म्हणते, सरकारची काळजी घ्या आणि ती तिथून जाते. सईला आणि सईच्या आईला खूप आनंद झालेला असतो. कमळ सईला विचारते, आप्पा होतील ना गं बरे? त्यावर सई म्हणते, अगं आत्ते, आप्पासारख्या चांगल्या माणसाची जगाला गरज आहे आणि देव चांगल्या माणसाचं नेहमी चांगलंच करतो. त्यावर कमळ म्हणते, आता सगळं चांगलं होईल. ती अवदासं गेली ना घरातून. तेवढंच सरकार कमळजवळ येतो आणि म्हणू लागतो, आई तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, आप्पा होतील लवकर बरे. तो इकडे तिकडे बघतो, त्याला सानिका दिसत नाही आणि तो विचारू लागतो, सानिका? त्यावर कमळ म्हणते, ती मिनल संग घरला गेली आहे. त्यावर सरकार म्हणतो, बरं झालं गेली, तिला बी गरज होती आरामाची. सरकार त्याच्या मामाजवळ येतो आणि मामाला आवाज देऊन म्हणू लागतो, मामा माझ्याकडे ना सध्या पैसे नाही आहे, मी जरा कुठे जाऊन कर्ज काढता येतो का ते बघतो. त्यावर मामा म्हणतो, अरे तू येडा झाला आहेस का? मी काय बाहेरचा आहे का? मी बघून घेईल सगळं. पुढे सरकार मामाला सॉरी म्हणू लागतो. त्यावर मामा विचारतो, काय झालं? त्यावर सरकार म्हणतो, माझं सई संग लग्न ठरलं आणि मी. त्यावर मामा म्हणतो, हे बघ सरकार, जे झालं ते झालं, आता त्याचा विचार करण्यात काय बी अर्थ नाही. आणि तू सईला सॉरी म्हटलायस ना, आता तू जास्त विचार करू नकोस. आता जे झालं आहे त्याच्यामुळं ताई सानिकावर नाराज असली तरी सगळं नीट होईल. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.